काय माहिती आता इथं पुण्यात राहायला आलो ना, आमच्या दिवसाचं घरचा असं 400-500 रुपये असं सकाळ मिळून खाण्यापिण्याचा. पण आज उपास मिळून आमचं 2000 खर्च झाला. करून घेतो आणि आजच्या प्लॅनचं जरा नियोजन लागेल नाही, कारण की इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर ताई तुला माहिती आहे कुठं? तिकडे समोर त्या तळ्याच्या पुढे. इकडं बघा हे दोघं बाप लेक असे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वरूप कौलिंगे युट्यूब चॅनल मध्ये. सर्वप्रथम तर आज एकादशी आहे, तर एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशी निमित्त काल पावसानं पण हजेरी लावली, कारण की गावाकडे भरपूर दिवस झाले पाऊसही नव्हता आणि त्या सोयाबीनला अर्जंट पावसाची गरज होती. पिवळे पडत होते. काही दिवसामध्ये पावसाचं आगमन झालं नसतं तर सोयाबीनचं काही खरं नव्हतं. तर अशा शुभमुहूर्तावरती पावसाने हजेरी लावली आणि पुण्यामध्ये थोडेफार झालाय पाऊस. तर आज काहीतरी प्लॅन बनवूया कुठंतरी जाण्याचा. आणि इकडं बघा हे दोघं बाप लेक हे बाय ग्रीस वगैरे काढलंय. चांगला उद्योग तिकडं करते. हा काय रे, यायचं बघा कोणता उद्योग चालू आहे. हे मोबाईल पाहते वरद. काय करायला तू इथं? काय हाय कर बरं. आणि हे दे ना, आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा असं बोल. शुभेच्छा चला, त्याला काय अजून एवढं बोलता येत नाही ना. बोलून हळूहळू. आणि तो पण चांगलाच युट्यूबर बनून बघ, कारण त्याला लहानपणापासून माहिती भेटते ना. त्याला म्हणलं ब्लॉग घेतो पूर्ण ब्लॉग. मोठ्यापणी तो परफेक्ट ब्लॉग घेणार आहे. आपल्यापेक्षा चांगला घेणार. झालं काम ओके. बघू आता केलं तर एक तर पूर्ण घराची लाईट जाईल ती याची लाईट. हा बापरे बा. सगळं शिये तुझे हात भरलेत का? कुठे दाखव मला. कुठे तू काळे केले हात? हे वा 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 वा. हे बघा असा काही यांचा उद्योग आहे मस्त. बरं झालं त्या उद्योगात मला तरी सामील केलं नाही. तूच म्हणला खोल म्हणून निरमाची खोल म्हणून खोलली ना तुम्ही. कोण तू म्हणे की जमत मला ते जमत ना, टाइम लागतो. तुला वायरची अडचण येऊ लागली ना, म्हणून म्हटलं खोल बाबा तुला कामी येईल नाही का. आणि त्या ग्रीसच्या उद्योगामध्ये मला सामील केलं असतं तर आधीच कलर माझा असा मॅचिंग झाला असतं. मॅचिंग नाही दादा, सगळं काम झालं असतं माझं. तर वरदला तरी सूट होईल ते बघ. तुला पण हो. बघा आमचा स्टुडिओचा लाईट लावलाय आणि स्टुडिओ लाईटचा वापर कुठं करतात तुम्हाला तर माहिती आहे. आज वापर कुठं इथं होतोय नाही का. वरात ए वरात, तू काय खाल्लं सकाळी? लाडू खाल्ला. आणि तुला उपवास नाही का आज? उपवासाचा खाल्ला का? ते बघ ना काय म्हणतो. नाही उपवास नाही आलास तुला? काय खायचं तुला? काय खायचं? काय खायचं? साबुदाणा खिचडी, रताळे, केळी, चिवडा, अजून चिप्स, शेंगदाणा लय फेवरेट आहे आपलं. आज बघू आपण कुठं तरी जाऊया. इथं जवळपास कुठेतरी मंदिर वगैरे असेल तिथं जाऊ, मस्त दर्शन वगैरे करू आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळामध्ये. आता तर मंडळी आता फळीचा टाइम झालेला आहे सकाळचा आणि वरचे पप्पा आता कामावर गेले. काय पाहिजे तुला? बरं हा बघ माझ्या याच्यावर पण ध्यान आहे. मला म्हणतो दही घे है ना. बघा किती छान मस्त आमचं आता जेवण हे चाललंय. जेवणाची तर रोज जेवतोय त्यामुळे परायचं करणं चाललंय. तुमचं झालंय का?
बघा ओरत काय काय खातोय. काय खातोय ओरत तू? तुझं फेवरेट काय आहे? तुझं आवडीचं काय आहे? तुझं आवडीचं काय आहे? हे सगळे ना हे दिसायला आहे फक्त आणि दही आवडतं म्हणून दही खायचं. तुला आवडतं काय याच्यातलं? त्याच्यातलं काय आवडतं? हा ते तर आवडतच, पण याच्यातलं काय आवडतं तुला? दही. दही. खूप खूप छान. आत्ता ताईनं जे आहे साबुदाणा खिचडी केली, चिप्स रेडीमेड आणलेले, राजगुरूचे लाडू आणलेले, दही पण रेडीमेड आणलं आणि चिवडा पण. आणि मस्त आम्ही आता फराईज करून घेतो. आणि आजच्या प्लॅनचं जरा नियोजन लागेल नाही, कारण तिथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर ताई तुला माहिती आहे कुठं? तिकडे समोर त्या तळ्याच्या पुढे. तळ्याच्या पुढे. हा तर तिकडे नक्की जाण्याचा प्लॅन करू, कारण की इकडे नवीन आहे ना, तर काही माहिती नाही कुठे मंदिर. म्हणजे ते काका म्हणले इकडनं शॉर्टकट रोड आहे, पण इकडनं गेला हडकून खराब पण रोड आहे ना, गुजरवाडी का काहीतरी रोड आहे म्हटले, तिकडनं पण लागतं म्हणे. पण मग ते आपल्याला माहित नाही, ते आज हडकून जाऊ तसं इकडून गेलं पुरतं. चालतं बघू आपण आता लोकेशनचा वापर करू थोडा आणि दर्शन करून येऊ नाही का. नाही तर काय एकादशी धरायची नाही बरं. नुसतं फराळाचं करायचं. हा नुसतं फराळाचं करायचं. तर चला करतो आता फराळाचं, तुम्ही करा. भेटतो थोड्या वेळात. खातो तुझा हाती? हा नाही त्याने उपवास नाही धरला, कसं खाईल तू? हा उपवास नाही धरला बरं त्यांनी. तू काय त्याच्यावरलं? तू काय त्याच्यावरलं? नको. बरं इकडे चल इकडे. याला काय म्हणते सांग बरं? हा हत्ती. अरे दबला रे तो, बरं दबलाय तो. मरण ना तुझा हत्ती, मरण ना. नाही असं आहे उजड. आपलं लाईट बिल किती येते? 135 रुपये. हो काय झालं? वडा घेतो. सगळ्यात कमी लाईट वापर नाही तेवढा. गाडी आता पसारा नको करू. काय सापाडी तुला कोणी काय देत? हा खेळणी काय दे? चाकू कसं पाडला तू? उचलते टाळ. उचल तुझा टावल उचल. आता झाला त्याचा खेळायला टाइम चालू. बघा उपासाच्या नावाखाली आज काय काय चाललंय. नुसती खाई खाय. ओम भाऊ ये तो मुझे पसंद नहीं है. मी तर उपवास नाहीच आहे. मला एक गोष्ट सांगतो मी, की माझी व्हिडिओ सांगितली विषय काय माहिती. आता इथं पुण्यात राहायला आलो ना, आमच्या दिवसाचं घरचा आलो ना 400-500 रुपये असं सकाळ मिळून खाण्यापिण्याचा. पण आज उपास मिळून आमचं 2000 रुपये. चिप्स आण, केळी आण, साबुदाणा, शेंगदाणे हे सगळं. उपास कशाला म्हणतात? उपाशी राहायला. हे घरचे आणलं समोर खावा, घरी गेलं नुसतं शब्दांनी दिसायला मला. आता मला शब्दांचं भेव वाटायला नाही. तरी रात्री आता काय घालते काय नाही समोर. वडा आज तर सांगतो शब्दांचं डायरेक्ट भीती वाटायली मला. कडेच बापराव जाम खाल्ल्यासारखंच खायला तू. चिवडा झाला, केळं झाले, चिंच झाले. अरे बाप हे बा कोण हाताला तो एवढा रे बाय. अरे बाप हे चौथं केळ बाकी आहे का? एडिटिंग करतोय मी व्हिडिओ. आपला पॉडकास्ट पडणार आहे आज, त्यामुळे मग एडिटिंग सुरू आहे. आणि मी तुमच्या बोलण्याकडे काहीच लक्ष देऊ शकलो नाही, कारण फार कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. तरी लाडू खातोय मी काम करताना. आणि हे चौथं केळ आहे. माझा आज दिवसभरात 5-6 असेल. मी तर वर्षभराचा पोटा एका दिवसात भरून निघतोय. बघा असं काय. आणि हेच झालं तर कमी नाही, तुम्हाला दाखवतो परत एक. काय आता लाडू तर चालू आहे, त्याच्यानंतर पहा कप गिप रेडी.
आणि याच्यामध्ये चहा पण रेडी आहे. बघितलं चहाचं का बंद केलंय तर मधातच हे खायला आलो होतं. चलो खाओ. आता भैया मी आणि आपले 2 पार्टनर सगळेजण इथं आलेलो आहे. आवाज तर तुम्हाला काही येणार नाही कारण की इथं सध्या खूप हे चालू आहे. बरोबर हे बघा आता दर्शन वगैरे करून आलोय आणि हे दोघं भटकली होती. कुठं भटकले होते रे? मंदिर होतं हे बघा इकडे केळं घेऊन आले आणि इथं बसून. अरे बाप, म्हणजे पहिले पण तू खातच होता आणि आता पण तू खातानाच आहे. आषाढी एकादशी ही फक्त आणि फक्त खाण्यासाठी केली का? विठोबा नंतर पोटोबा करण्यासाठी. मग उपास पाहिजे ना, मग काहीच नाही खायला पाहिजे, याला म्हणते उपास. हा मग ते नुसते फळं खावे. तुम्ही कुठं भटकले होते दर्शनाला इथं? हो याला खरा खास उपास. विठोबा पोटोबा केला तुम्ही. बापरे बाप, अजून अपेक्षा आहे का? अरे मग दोन्ही आण ना. शिल्लक टाकलं वाटतं तिने. तर बघा अजून पण तोच विषय चालू आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये कळवा. कमेंट आल्यानंतर थोडा उत्साह वाढतो व्हिडिओ बनवण्याचा आणि नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेल मी. कारण की थोडं जॉबमुळं त्यामुळं जरा किचकट होऊन चाललंय. ठीक आहे, ट्राय करतो. तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल नवीन सबस्क्राईबर जे असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.